काही काही लोकांना तर असं वाटतं की मी मारावी, मी मेले म्हणजे ह्याचा संसार संपेल, मग ताकद संपेल ना ह्याची म्हणून. अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कालच्या माझ्या ब्लॉगला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं आणि तसं सांगायचं म्हटलं तर गोव्यात आल्यापासून मी कुठं बाहेर गेलेच नव्हते. आणि जी आता गोव्यामध्ये मी तुम्हाला सांगू माझा मैत्रीचा अनुभव. कालचा जो व्हिडिओ होता त्याला खूप छान छान कमेंट्स केल्यात तुम्ही. त्या कमेंटसाठी हा व्हिडिओ आहे की बाहेरची लोक आणि आपल्या लोकांमध्ये आपण म्हणजे आता मी बऱ्यापैकी तुम्ही जे माझ्याशी जोडले गेलात त्यांना मी माझं जे काय आहे ते शेअर करते, चांगलं वाईट सगळ्या गोष्टी शेअर करते. तर मला माझं स्वतःचं मत थोडंसं मांडायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर कालच्या ब्लॉगला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं. काल माझी मैत्रीण आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ओळखत असाल तिला. तर ती कार्तिका म्हणून तिची आई पण ऑगस्टमध्ये वारली असेल तिची आई आणि माझे वडील ऑक्टोबरमध्ये गेले. मग असंच कमेंटमध्ये वगैरे आमचं तिने कमेंट केली माझ्या व्हिडिओवर, मी तिच्या व्हिडिओवर कमेंट केली आणि त्यामुळं तिची माझी जास्त ओळख झाली आणि त्यामुळं ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. मग नंतर मला पण कळलं ती 15 वर्ष झालं गोव्यात राहते आणि तिच्या आयडीवरती आहे पण लिहिलेलं की गोव्यामध्ये मी राहते म्हणून. तर मग मी तिला फोन वगैरे केला, मेसेज केला, आमचं सगळं बोलणं वगैरे सुरू झालं. मग तू यायचे, मी भेटायचं, तू भेटायचं, असं आमचं चालू होतं. पण आम्हाला काही भेटणं झालं नाही. आणि मग काल शेवटी ती तिच्या मिस्टरांना घेऊन आली आणि खरंच ते लोक म्हणजे चांगले आहेत तिचे मिस्टर की स्वतःहून घेऊन आले. माझे मिस्टर नसते घेऊन गेले आणि ते जाणार पण नाहीयेत, हे मला चांगलं माहिती की ते लोक घेऊन जाणार, ते मला घेऊन जाणार नाहीयेत कधी. ओके, कुठे मला एकटीलाच ते जावं लागेल. ओके, तर असा विषय होता. आणि मला आजच्या व्हिडिओबद्दल तुमचा म्हणजे खरंच तुमच्या सगळ्यांचं ज्यांनी ज्यांनी कमेंट्स केल्यात ना त्या कमेंट्स मी वाचून दाखवायचा प्रयत्न करेल. आणि मला या कमेंटच्या ह्याच्यापेक्षा ना मला आता स्वतःला असं म्हणायचं आहे की आता ह्या सगळ्या कमेंटनी अगदी भरून आलं. मला त्या कमेंट्स मी तुम्हाला वाचून दाखवते, ज्या इतक्या छान छान कमेंट्स आहेत की म्हणजे मला इथं आल्यावर खूप वाईट वाटत होतं की माझं इथं फ्रेंड तर नाही, मी म्हणते ना माझी मैत्रीचं काय माझं म्हणजे नशीबच नाहीये माझं मैत्रीच्या बाबतीत चांगलं. म्हणजे शाळेतल्या मैत्रिणी तर बघा चांगल्या असतातच, पण तो विषयच नसतो. शाळेतल्या मैत्रिणी चांगल्या असतात, म्हणजे ते निर्मळ प्रेम असतं. पण मी बोपडीमध्ये एक मैत्री केली, पण तिने तिचा स्वार्थ साधला आणि माझा तो उपयोग केला तिने. आणि तिने तिचं चांगलं झाल्याच्या नंतर माझा हात सोडून दिला. आणि त्याच्याबद्दल मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं होतं, पण मी ऐकलं नाही, कारण माझा तिच्यावर खूप म्हणजे खूप विश्वास होता. पण तिने तो विश्वास तोडला माझा. आणि जे बाहेरची लोक बोलत होती ना ती तशीच वागली. पैसा पाणी देणं घेणं या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. पैसे आजच्या उद्या देऊ शकतो, पण तो काळ, ती वेळ, ती कधीच परत येत नाही. आणि मैत्रीमध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की मैत्रीमध्ये खांदा महत्वाचा असतो. तो खांदा आणि आपण खरं बोलतो ना ती मैत्री असती. म्हणजे इतकं मी तर तिच्याबद्दल चांगली होते, पण तिने माझा फक्त वापर केला. आणि त्यानंतर तिने म्हणजे ऍटलिस्ट नातं फक्त आमचं मैत्रीपुरतं, म्हणजे पैशाचा विषय सोडून द्या, पैसा आला की नाती बहीण भावांची खराब होतात, हे नातं तर मैत्रीचं होतं. पण तिने कमीत कमी आमचं फोनचं भेटायचं प्रेम तरी टिकवायला पाहिजे होतं. असं तिची मर्जी आणि ते आहे. वर्षाशी माझं नातं चांगलं आहे. बाकी तुमच्या सगळ्यांचं प्रेम मी थोडक्यात वाचून दाखवते. मेघा डांगे म्हणून आहे, जे आवडत नाही त्यावरून पण काहीतरी चांगलं घ्या ताई. बघा गोव्याला येऊन तुम्ही वेट लॉस झालं, किती पॉझिटिव्ह गोष्ट झाली बरं तुझ्या लाईफ मधले. तर थँक्यू. खरंच सांगायचं तर मी खूप वर्ष वेट लॉस साठी प्रयत्न केला, पण हिथं आल्यावर ती गोष्ट साध्य झाली आणि अजून पण मी पुढे जाणार आहे यामध्ये. थँक्यू तुमचं. त्यानंतर मी पण गोव्यात शिफ्ट होऊन 4 वर्ष झाले. ह्या प्रिया पाटील बोलतात. मला पण पहिले 6 महिने खूप त्रास झाला, पण नंतर गोवा आवडू लागला. डोंट वरी, तुम्ही पण ऍडजस्ट होऊन जाल. असं कंटेंट क्रिएटर इकडे तुम्हाला चांगलं स्कोप आहे. बी पॉझिटिव्ह, मे बी पुढे तुम्ही तुमच्यासाठी खूप चांगला काहीतरी होणार असेल. थँक्यू. ह्या कमेंटनी तर अक्षरशः मला रडायला आलं की खरंच असंच हो, तू जे म्हणली ना ते हो. पण मला जो 3 महिने जो त्रास झाला ना तो मी कधीच विसरू शकत नाही. त्यावेळेला मला खूप गरज होती काही लोकांची. असो. विद्या निगम, बरोबर ताई, मी पण तुमच्या इच्छा आहे, मला पण वेट लॉस करायचं आहे, प्लीज हेल्प मी. मी आता हेल्प तुम्हाला काय करणार विद्याताई, मी सांगतेच आहे, ज्या त्या आहेत त्या गोष्टी. भरपूर सारे मला फोन येतात, पण मी काय सांगणार आहे ना, असं होतं ना. मी जे काही आहे ते मी गोष्टी सगळ्या शेअर करते. त्यानंतर शेतकरी जीवन एक संघर्ष. अगं ताई तू खूप भारी आहेस, नको विचार करू. ओ नात्यातून इथलं आली ना, मग त्यापुढे पण एक लागल. फक्त आधी जे करायचं ते
राहायचं सील एकदम असं समजू लोक फिरायला येतात, असं समज की तू फिरायला येतात, आम्हाला तू खूप हसरी आवडते. म्हणजे यांची कमेंट अशी आहे, कमेंट कदाचित लिहिण्यात चुकली की तू खूप हसरी आहेस, चांगली राहा. आणि लोक गोव्यात जायचं स्वप्न बघतात, फिरायला जायचं पण त्यांना जाणं होत नाही, तू गेली तर तू हॅपी राहा. थँक्यू तुमचं पण. काय झालं ताई, आता मी यामध्ये म्हटलं होतं की काय झालं पुण्यामध्ये, काय झालं की आम्हाला गोव्याला यावं लागलं. आता काही गोष्टी सांगण्यासारख्या नसतात म्हणून मी त्या गोष्टी सांगितलेल्या नाहीयेत. मला मुलगा आहे, माझ्या बहिणीची मुलं आहेत, छोट्या मोठ्या गोष्टी, असं काहीतरी चुकीचं झालं होतं म्हणून आम्ही इकडे आलो. पण ते चांगलं, ते चुकीचं आमच्या चांगल्यासाठी झालंय, हेही तेवढंच गोष्ट खरी आहे. आणि चूक आहे तर चूक आहे, बरोबर आहे की नाही. बाकी याबद्दल मी काही सांगू शकत नाही. गोवामध्ये कसं वातावरण आहे, माझी मुलगी तिकडे शिफ्ट होणार आहे म्हणून विचारते. गोव्यातलं वातावरण म्हणाल तर गोव्यातलं वातावरण खूप म्हणजे खूप छान आहे. तसं मला 3 महिने करमलं नाही, हा माझा प्रॉब्लेम होता. पण गोव्यातलं वातावरण एकदम छान आहे, सगळीकडे हिरवळ आहे. मी लवकरच दुसरा फोन घेणार आहे ना, त्यावेळेला त्या फोनमध्ये मला गाडी चालवायला येते, 4 व्हीलर 2 व्हीलर, त्यामुळे मी माझा सेटअप लावून मी स्वतः एकटी फिरणार आहे आणि तुम्हाला गोवा दाखवायचा मी प्रयत्न करीन. ना मी नवऱ्याची मदत घेणार आहे, ना माझ्या मुलाची मदत घेणार आहे. दोघंही मला सपोर्टिव्ह नाहीयेत, मी हे पण सांगते तुम्हाला. ते मला सपोर्ट करत नाहीयेत या गोष्टीमध्ये. असो, मी म्हंटल ना की माझा आधार मी स्वतः आहे, त्यामुळे मी कुणाचा आधार घेणार नाही. ना मला कधीच कोण कामाला आलेलं नाही, त्यामुळे मी स्वतः घेणार. फक्त तुम्ही मला सपोर्ट करा, युट्यूबला पुढे जाण्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा, की जेणेकरून मी माझी स्वप्न पूर्ण करायला मदत होईल. बाकी मला अजून हे म्हणायचंय, तुम्ही जे बाहेरचे लोक आहेत, हा माझा व्हिडिओ बघून ना मला 2-4 जणांनी फोन केले, म्हणजे जे हडपसर मधले माळवाडीतले होते ना, त्यांनी मला फोन केले की अगं तू विद्या का गेली गोव्याला. मी व्हिडिओ पाहिला, बऱ्याच लोकांना माहितीच नव्हतं ना की आम्ही गोव्याला आलोय. आता घर वगैरे फोटो वगैरे बघून लोकांना असं वाटलं असेल की गेली असेल दुसऱ्या घरात राहायला, असंच वाटलं असेल त्यांना. पण मला आता हे म्हणायचंय, माहेरची लोक वगळायची यातनं, माहेरची लोक आपलीच असतात. माहेरच्या लोकांना लातनी जरी मारलं ना तर ते आपल्या जवळ येतात. ही असती माहेरची माणसं सगळीच. बहीण भाऊ आपले थोड्या प्रमाणात आपल्या सगळ्यात भांडणं होतात, आई वडील सगळे. अगदी माझा तर स्वभाव असा आहे ना तडकीपड, माझ्या आई वडिलांशी पण भांडणं होत होती. वडिलांशी तर माझं कधीच नाही पटलं, म्हणून आईशी माझं आज पण होतं. हा ठीक आहे. तर असं होतं. मग त्या माहेरची लोक वगळून बाकीच्या लोकांसाठी आपण जे केलं ते कुठं गेलं एवढ्या वर्षात. म्हणजे मी तर एवढी बावळट होते की कुणाचा बर्थडे तर आपण गिफ्ट दिलं पाहिजे, गिफ्ट घेऊन त्यांच्याकडे गेलं पाहिजे. अरे आपण छोटसच करूयात, पण काहीतरी त्यांच्यासाठी करूयात. बर्थडे मध्ये त्यांचं ओटी भरण, त्यांचा कार्यक्रम, त्यांचे बर्थडे, त्यांची अॅनिव्हर्सरी, त्यांच्या घरातले छोटे मोठे कार्यक्रम, काही कार्यक्रम असो, अगदी वास्तुशांत, मग आपले धंदे बंद करायचे, कामधंदे बंद करायचे आणि आपण त्यांच्याकडे जायचं, त्यांच्या सुखात दुःखात सगळ्यात सामील व्हायचं. हे झाल्या सुखाच्या गोष्टी. पण दुःखाच्या पण गोष्टीत कधी आजारी पडले, दवाखान्यात जा, मयत झाली, हे झालं ते झालं, या गोष्टीमध्ये जे आपण केलं, म्हणजे मी माझं स्वतःच म्हणते, मी जे केलं मग ते कुठं गेलं. मग ह्या लोकांसाठी जे केलं होतं ते पाण्यात कसं गेलं, कसं पाण्यात गेलं. यांचा कोणाचा कसा फोन कसा नाही आला मला की विद्या 3 महिने झालं आणि हे लोक बोलतात त्याच्यापाशी की विद्या का रडती. मग तुमची कोणच नव्हते का मी फोन करायला, की मला एक फोन करायचा होता की काय झालं विद्या तू का रडती एवढी. आता पहिल्यापासून माझ्या आयुष्याचा संघर्ष चालूच आहे. मी पहिल्यापासून म्हणते की मी जन्म घेतला ना, मी तिसरी मुलगी आहे ना, हाच तिथूनच माझा संघर्ष सुरू झालेला आहे. त्यामुळे हा संघर्ष माझ्यासाठी काहीच नाही. लग्नानंतर सगळी माझी फसवणूक झाली, हे पण विषय आहेच. सगळ्यातून मी वरच येत आले, तो काही विषय नाहीये माझ्यासाठी. लढाई माझी चालूच आहे, ती तिरडीवर बसेपर्यंत चालू असणार. पण ह्या ज्या लोकांना जीव लावला, ह्या लोकांवर मी जे निर्मळ प्रेम केलं, मी कधी आशा केली नाही कुणी की अरे ह्यांनी कार्यक्रम ठेवलाय, दुसऱ्यांना साड्या दिल्या, मला एकटीला दिली नाही. हे साडी बिडी आपल्यासाठी मॅटर करत नाही. आपल्यासाठी फक्त सगळ्यांनी आपल्याशी चांगलं बोलावं, गोड गोड बोलावं, बस एवढंच माझ्यासाठी. कधी पण ह्याच गोष्टी माझ्यासाठी मॅटर होत्या. मी कधीच असल्या गोष्टीत लक्ष नाही दिलं. आपल्याशी सगळे चांगले बोलतात ना, बस आपल्याला कुणाचं काही नको. कापडे माकडे ते फाटणार आहे असल्या गोष्टीत मी कधीच लक्ष नाही दिलं. कधी काय झालं तरी मी कशातच लक्ष नाही दिलं. मी कायम म्हणजे मांजरासारखं, ते मांजर कसं पाळायला, असं कोणी लात मारली तरी जातं, त्या पद्धतीने मी नाती टिकवण्यासाठी खूप म्हणजे खूप प्रयत्न केला. पण ह्या लोकांनी त्यांची अशी लायकी दाखवली ना, माझं कोणाशीही भांडण नाहीये, माझा कोणाशी वाद नाहीये, पण त्यांना काही लोकांना असं वाटतंय की मी मेले आता. त्यांनी मला एक फोन सुद्धा केला नाही. मग तुम्ही जर माझ्याशी असं वागत असाल तर मी का नातं टिकवायचा प्रयत्न करू. मी नाही आता ते. तर व्हिडिओ शूटच नाही झाला पुढे, बनच म्हणजे रागात बरंच काय काय बोलून गेले होते मी. पण असं सगळ्या चांगल्या गोष्टी बऱ्यासाठी होतात. खूप
काय काय बोलले होते मी त्यात रागात. तर हां, आता त्या लोकांसाठी मला असं म्हणायचं आहे की तुम्ही तुमचं सगळ्यांचं इतकं चांगलं व्हावं ना, आणि मला असं वाटतं की आपल्यातला प्रत्येक तो माणूस पुढे जावा. पण असं असतं, लोकांना खरं बोलणारी लोकं आवडत नाहीत. आपल्याच लोकांना खरं बोलणारी लोकं आवडत नाहीत. मी माझ्या स्वतःवरून अनुभव घेतलाय, की जे लोकं खरं बोलतात, स्पष्ट बोलतात ना, ती लोकं कोणाला आवडत नाहीत. जे लोकं मागं काड्या करतात, वाईट चिंतात, वाईट बोलतात, चुगल्या लावतात, ती लोकं फार सगळ्यांना आवडतात. असं होतं, ती त्यांची मर्जी आहे. मी तर म्हणते त्या सगळ्यांचं चांगलं व्हावं, जे माझ्याशी निगडीत आहेत. जे मला ओळखतात ना, तुमच्या सुद्धा लोकांचं सगळ्यांचं चांगलं व्हावं. आणि माझं काय व्हायचंय ना, ते माझं माझ्या नशिबाने होईल, माझ्या कर्माने होईल. बाकी गोव्याला येणं, इथं राहणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या आता मी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये. पण ते जी गोष्ट 3 महिने मनाला खलली ना, की ते लोकं माझ्यासोबत पाहिजे होते. मला फक्त मॉरल सपोर्ट हवा होता. तो जो डोक्यात जो घर करून बसला होता ना, तो आता मी काढलेला आहे. कारण त्यानंतर हां. मी एवढे दिवस पुण्यात राहिले. मग त्यावेळेला तरी कमीत कमी चौकशी करायला पाहिजे होती, की "का गं विद्या, काय झालं?" असं झालं. कारण मी खूप त्यांच्याशी नातं टिकवायचा प्रयत्न केला होता. म्हणजे मी खूप चांगले राहिले होते त्यांच्याशी. हां, आता छोट्या-मोठ्या गोष्टीत उत्तर आन्सर मी देत होते. मला कारण चुकीचं काही आवडत नव्हतं. पण आज मला असं वाटतं, की तुमच्या सगळ्यांचं खूप चांगलं व्हावं, तुमची भरभराटी व्हावी, तुम्ही पुढे जावेत सगळे. माझं काय व्हायचंय ते माझं होईल. पण इतका माझा तिरस्कार करा ना तुम्ही आता, की मी मेले ना, तर तुम्ही पुरणपोळी करून खावा तुमच्या घरात. आणि तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल तर अक्षरशः बोकड कापून तुम्ही खावं. इतकी माझी प्रार्थना आहे. इतका माझा तिरस्कार करा. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझा नवरा साधा आहे, सरळ आहे, त्यामुळं मी आहे, त्यामुळं तो पुढे आहे, किंवा जे काही आम्ही आयुष्यात मागे पुढे चालतो हे कदाचित माझ्यामुळे आहे, असं बऱ्याच लोकांना वाटतं. की म्हणजे मी जावी इतकी पण काही काही लोकांच्या मनामध्ये इच्छा आहे, अशा आकांक्षा आहे की मी जर गेले तर मग ह्याचा संसारच नष्ट होईल, अशी सुद्धा काही काही लोकांच्या मनात इच्छा आहे. बाकी माझं काय व्हायचंय ते होऊ द्या. पण तुम्ही मात्र नक्की हे करा. ओके. राम राम, जय संताजी, बाय. काही काही लोकांना तर असं वाटतं की मी मरावी, मी मेले म्हणजे ह्याचा संसार संपेल, मग ताकद संपेल ना ह्याची म्हणून.